जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TYB.com सेमिस्टर 5 आणि 6चा रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंटचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे विद्यार्थी सेमिस्टर 6मध्ये शिकत आहेत आणि ज्यांचा सेमिस्टर 5मधला देखील बॅकलॉग आहे, अशा विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा हे आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही मार्च-एप्रिल 2025च्या म्हणजेच समर एक्झाम 2025च्या बाबत आपण सांगत आहोत. चला तर मग आपण फॉर्म कसा भरावा ते जाणून घेऊ आणि एक्झाम फॉर्ममध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येत नाही याबाबत देखील आपण माहिती जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. यामध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. एक्झाम फॉर्मच्या डेट्सवर जर का आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसून येईल की जवळजवळ 8 मार्च 2025 ही लास्ट डेट आहे विदाऊट लेट फी फॉर्म भरायची आणि लेट फीसह 11/3/2025 आहे. ओके, कदाचित डेट जर का एक्सटेंड झाली तर त्याबद्दल माहिती आपण आपल्या टेलिग्रामला देणार आहोत. तर त्यामध्ये सहभागी होऊन आपण काय करू शकता, माहिती घेऊ शकता. ओके, सो इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन टॅब दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर इथे लॉग इन बायमध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे मेल ID आणि मोबाईल नंबर. तर तुम्ही दोन्हीपैकी एक यूज करू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्ही एंटर करा. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे डॅशबोर्डमध्ये इथे तुमचा कोर्स, बाकीची सर्व डिटेल तुम्हाला दिसेल. इथं थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला इथे सगळ्यात प्रथम अपडेट ABCID किंवा अपर ID अपडेट करायचा आहे आणि त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मला क्लिक करायचं आहे. काही काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्मला या ठिकाणी रेड रिमार्क दाखवलेला आहे. याचा अर्थ आपला ABCID किंवा अपर ID हा अपडेट करण्यात आलेला नाही. आता या ठिकाणी काही विद्यार्थी म्हणतील की सर ABCID आणि अपर ID दोन्ही एकच आहे का? तर हो, दोन्ही एकच आहे, पण दोन्हीचं काम वेगवेगळं आहे. तर त्याकरता तुम्ही डिजिलॉकरमधून अपर ID काय करा, डाउनलोड करून घ्या. कसा पद्धतीने डाउनलोड करायचा त्या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. काही जणांच्या व्हिडिओमध्ये इथं प्रोफाईलमध्ये अपडेट प्रोफाईल जर का ऑप्शन दिसेल तर तुम्ही तिथून अपडेट करू शकता. अदरवाईज काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेट ABCID किंवा अपडेट अपर ID दिलेलं आहे. या ठिकाणातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, अपडेट करू शकता. अपर IDची माहिती ज्यावेळेस तुम्ही अपडेट करताल त्याच वेळेस तुमचे क्रेडिट त्यामध्ये जमा होतील. इथे आपण एक्झाम फॉर्मला क्लिक करणार आहोत. एक्झाम फॉर्मला क्लिक केल्यानंतर थोडं पुन्हा स्क्रोल करा. प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. आपण TYचा फॉर्म भरत आहोत म्हणून अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. बघा, क्रिएट न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. आपल्याला काय करायचं आहे, खालती स्क्रोल करायचा आहे. या ठिकाणी सगळ्यात शेवटी तुम्हाला काय दिसेल, नेक्स्ट बटन दिसेल. या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे काही बॅकलॉग विषय राहिलेले आहे ते विषय सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. आता बॅकलॉग विषयांमध्ये ऑलरेडी बाय डिफॉल्ट त्यांच्या टिकमार आलेल्या आहे, त्यामुळे तशाच टिकमार तुम्हाला ठेवायच्या आहेत. ओके, त्यानंतर इथे खालती स्क्रोल केल्यावर तुम्हाला म्हणजे 5व्या सेमिस्टरचे किंवा 4थ्या सेमिस्टरचे, 3ऱ्या सेमिस्टरचे जर का काही बॅकलॉग विषय असतील तर ते या ठिकाणी दिसून येणार आहे. ऑलरेडी जे काही रेग्युलर सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी दिसून येतील. तुम्हाला फक्त तुमच्या महाविद्यालयात 363A किंवा 363B या दोन्हींपैकी जो विषय असेल तो विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये 5व्या सेमिस्टरला जर का तुम्ही 353A सिलेक्ट केला असेल तर आत्ता तुम्हाला 363A सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्या 5व्या सेमिस्टरमध्ये 353B सिलेक्ट केला असेल तर आत्तासुद्धा तुम्ही 363B सिलेक्ट करणं
अपेक्षित आहे. ओके, आता या ठिकाणी मी एक महत्त्वाची माहिती सांगतो. त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक बघा की काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट अजून अद्याप झालेला नाही. विद्यापीठाकडून एक महत्त्वाची मिस्टेक करण्यात आलेली आहे. आता जसं की ह्या विद्यार्थ्याचा 4थं सेमिस्टर, नंतर हा 352, 353, 356A, त्यानंतर काही अजून काही विषय असणार आहे. तर काही विषयात तो ऑलरेडी विद्यार्थी फेल असू शकतो, पण काही विषयात त्यांचा जो काही रिझल्ट लेजर आहे त्याच्यामध्ये ॲब्सेंट रिमार्क आलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले, पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये किंवा रिझल्ट लेजरमध्ये ॲब्सेंट रिमार्क आलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सध्या तरी फॉर्म भरणं थोडंसं थांबा. एक 4-5 दिवसानंतर तुम्ही तो फॉर्म भरू शकता. अदरवाईज तुम्ही रिझल्ट लेजर बघितलं आणि त्याच्यात जर का ॲब्सेंट नसेल आणि ते सब्जेक्ट बॅकलॉग असतील तर तुम्ही ते फॉर्म भरा. याच्यापैकी बेसिकली सटाणा तालुका, मालेगाव तालुका, नांदगाव तालुका, येवला तालुका आणि चांदवड तालुका या तालुक्यातले जे काही महाविद्यालयातील विद्यार्थी आहे तर यांच्या रिझल्टचा इश्यू थोडासा आहे. तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधून तो इश्यू सॉल्व्ह झाल्यानंतर आपण परीक्षा फॉर्म भरू शकता. जर पण तुमचा हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि याच्यामध्ये जर का जे काही बॅकलॉग विषय असतील ते जर का हेच राहिलेले असतील तर तुम्ही खालती स्क्रोल करा. इथे 363A आणि B दोन्हीपैकी एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं की या विद्यार्थ्याचा 363B म्हणून आपण फक्त सिलेक्ट कॉलमला टिक करणार आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे त्याची बाकीची जी काही फी आहे ती तुम्हाला दिसून येईल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रिव्ह्यू आणि शेवटी एक बॉक्स दिसेल, या बॉक्सला काय करा, क्लिक करा. ओके, या बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म आणि प्रिंटचं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. आता इथे एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहून गेला की ज्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्रेडिट कंप्लीट झाले नाही त्यांना या इकॉनॉमिकच्या विषयानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला GR2A ते GR9A जे काही विषय असतील ते तुम्हाला दिसून येतील. पण तुम्ही याकरता आत्ता 5व्या सेमिस्टरपर्यंतचं रिझल्ट लेजर जे काही विद्यापीठाने पाठवून दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या कॉलेजकडून काय करा, रिझल्ट लेजर घेऊन टाका. या रिझल्ट लेजरमध्ये तुम्हाला तुमचे जसं की 231 पासून तर 239 पर्यंत सब्जेक्ट, नंतर 241 ते 249 पर्यंत सब्जेक्ट, नंतर 351 ते 356A किंवा B पर्यंतचे जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला दिसून येतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला GR2A ते GR9A यापैकी ज्याच्यातून तुम्ही एक्स्ट्रा क्रेडिट मिळवलेले आहे तर त्याच्या पुढे तुम्हाला काय दिसून येईल, एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क दिसून येतील. त्यामधून तुम्हाला जर का मिनिमम 4 क्रेडिट जर का भेटले असतील किंवा 4पेक्षा जास्त भेटले असतील तर याचा अर्थ आता TYच्या तुमच्या एक्झाम फॉर्म भरतेवेळी ते येणार नाही. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिट पूर्ण करायचे म्हणजे FYचे 4 आणि SY आणि TY मिळून 4 क्रेडिट तुम्हाला कंप्लीट करायचे. एक्स्ट्रा क्रेडिट हे 8 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहे. पण एक्स्ट्रा क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट असतात ते तुमचे GR2A ते GR9A या दरम्यानचे ते सब्जेक्ट्स असतात. GR2A, GR3A, 3B, 3C, 4A, 4B, 5, 6, 7, 8, 9 असे हे GRचे सब्जेक्ट आहे. याच्यातूनच तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट मिळवता येतील. ओके, सो त्याचं सविस्तर माहितीचा व्हिडिओ पण आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. आता आपण इथं कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करणार आहे आणि आपल्याला प्रिंटआउट डाउनलोड होणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिंटआउट डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्ही तुमचे काय बघितले पाहिजे, सब्जेक्ट्स पूर्ण आलेले का आहेत का नाही ते काळजीपूर्वक बघितले पाहिजे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला प्लेस डेट आहे आणि सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आहे, तिथे तुम्हाला साईन करायचे आहे. आणि यासोबत तुमचा FYचा रिझल्ट, SYचा रिझल्ट, ओके, आणि TYचा आत्ताच्या सेमचा रिझल्ट किंवा FYचा आणि आत्ताच्या TYचा 5व्या सेमचा रिझल्ट, हे 2 महत्त्वाचे रिझल्ट आणि तुमच्या अपार IDचा काय करायचा आहे, फोटो द्यायचा आहे. ओके, म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला याच्यासोबत अटॅच करायची आहे. आणि हा फॉर्म परीक्षा विभागात किंवा तुमच्या संबंधित महाविद्यालयातील ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये संबंधित टीचर्सकडून चेक करून तुम्हाला जमा करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करा. फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधायला विसरू नका. काही विद्यार्थी 5वं सेम आणि 6वं सेम सोबत देणार असेल तर त्या संदर्भात कॉलेजकडून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यासंदर्भात परीक्षा विभागाला तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमच्या येणाऱ्या परीक्षा कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, या सर्व संबंधात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. SPPU समर एक्झाम 2025 कधी सुरू होणार आहे अशा या विषयाचा टायटल आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि परीक्षेची तयारी करा. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.